आज आपण एक अत्यंत निष्कलंक चारित्र्य असलेल्या आणि उच्च विद्या विभूषित अशा प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या चरित्राचा थोडासा मागोवा घेणार आहोत. याचं कारण असं की याच महिन्यामध्ये 9 तारखेला त्यांची त्या ठिकाणी निर्वाण झालं आणि त्या अनुषंगाने या महिन्यात आपण हा विषय घ्यावा असं माझ्या मनात विचार आला आणि त्याप्रमाणे आज तुमच्यासमोर हा विषय मांडतो. या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे, ऐकायला येते ना सगळ्यांना? या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की एखादा माणूस शुद्धाचरण, उच्च विद्या अभ्यास आणि त्याच्याबरोबर सर्व समाजाला बरोबर घेऊन त्याचं व्यवस्थित प्रबोधन करत असेल तो किती उच्च स्थानी जाऊन पोचतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यांचं मूळ गाव रत्नागिरीजवळ वायंगणी. 16व्या शतकात केळवेबाईंना त्यांचं स्थलांतर झालं. 20व्या शतकापर्यंत तिथं वास्तव्य होतं. पुढं मलेरियाचा प्रादुर्भाव त्या भागात जास्त व्हायला लागला म्हणून सगळं कुटुंबाचे कुटुंब त्या ठिकाणी पालघरला स्थलांतरित झालं. आता पालघर फार चांगलं गाव आहे अशातला भाग नाही. आता सध्या आपल्याला माहिती आहे तिथं पावसाचा प्रचंड धुमाकूळ चाललेला आहे, परंतु त्यातल्या त्या मानाने आधीच्या गावापेक्षाही बरं असावं म्हणून त्या ठिकाणी ते तिकडे आले होते. त्यांचं ऋग्वेदीय होते, अश्वलायन सूत्र, शाकल शाखेचे चित्पावन ब्राह्मण, गोत्र वशिष्ठ, कुलदैवत दुर्गा केशव. आता दुर्गा आणि केशव याच्यातलं केशव जे होता ते केशव देवस्थान दापोली जवळचं असूद नावाच्या गावामध्ये आहे आणि दुर्गा वायंगण येथील व्यंकटेश मंदिरात आहे आणि याच्याबरोबर डहाणू जवळ विवळपेढे या गावातील महालक्ष्मी ही सुद्धा त्यांची कुलदेवता मानली जाते. या घराण्यात अत्यंत कर्तृत्ववान असे पुरुष होऊन गेले. फक्त त्यांचा अभ्यास न करता आपण डायरेक्ट सोनोपंतांच्या चरित्राकडे होऊया. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊसाहेब, आईचं नाव लक्ष्मीबाई. त्यांच्या कुटुंबामध्ये 4 बहिणी होत्या त्यांना, काशी उर्फ जिजी, दुर्गा, यमुनाताई आणि गंगाबाई. आणि हे 2 भाऊ होते ते विष्णू आणि शंकर. यापैकी शंकर हे आपले चरित्र नाही. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1896 दुपारी 2:15 झाला आणि त्यावेळेला जेव्हा जातक वर्तवलं गेलं त्यावेळेला ते जे ज्योतिषी होते किंवा त्या ठिकाणी जे उपाध्य होते त्यांनी तेव्हाच सांगितलं की हा मुलगा महान भागवत भक्त होणार आहे आणि अनेक लोकांना तो भक्तिमार्गी लावेल. आता इतक्या लहान वयामध्ये भविष्य वर्तवणं हे तसं म्हटलं तर आपल्याला वाटेल कदाचित की यजमानाला बरं वाटावं म्हणून सांगत असावेत, परंतु खरोखरच ते त्या ठिकाणी घडलं. त्यामुळे भाविक आयुष्यात सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी या सगळ्या भविष्याची प्रचिती या ठिकाणी येते. ते 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. त्यांची चुलत आजीबाई उमाबाई, मामे भाऊ काका खार्लेकर आणि घरचा शिपाई विठ्ठल यांनी त्यांचं संगोपन केलं. बालपणीत घरात दरवर्षी होणारे रामायण, महाभारत, गीता, भागवत यांच्या पाठांचं श्रवण होतं. पूर्वी अशी पद्धत होती की श्रावणामध्ये कुठला तरी ग्रंथ लावला जायचा. मग कधी भागवत लावलं जायचं, कधी गीतावर, ज्याप्रमाणे तो प्रवचनकार मिळेल त्याप्रमाणे ते ग्रंथ लावले जायचे आणि हे ग्रंथ ऐकायला बऱ्याच वेळेला सगळं गाव पण तिथं गोळा व्हायचं. अशा तरी अतिशय चांगली पद्धत होती. त्यामुळे लहान वयातच या सगळ्या ग्रंथांचं श्रवण त्यांचं झालं आणि 4 वर्षाचे असल्यापासून घरातील विठ्ठल रखुमाईची पूजा त्यांनी सुरू केली. म्हणजे लहानपणीच ओढा भक्तिमार्गाकडे होता, सुरू केली आणि मुंजीपूर्वी गमतीने ते घरात विठ्ठल मूर्तीसमोर कीर्तन पण करत. म्हणजे किती लहान वयामध्ये कीर्तनाचा भाग त्यांचा सुरू झाला हे आपल्याला बघायला लागणार. मुंजीनंतर 2 वेळा संध्या वैश्वदेव आणि स्तोत्रपठण ते करत असत. यापैकी 2 वेळा संध्या जी होती ते आयुष्यभर त्याने तो नियम पाळला. वैश्वदेव अर्थात शक्यच नव्हतं कारण गावोगावी कथा कीर्तन करत ते फिरत होते नंतरच्या काळामध्ये. स्तोत्रपठण मात्र चालू होतायचं. म्हणजे जो नियम अगदी लहानपणी मुंजीपासून चालू केला तो आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांचा चालला होता. हे बघण्यासारखं आहे त्या ठिकाणी. शिक्षण त्यांचं माहीमच्या शाळेत म्हणजे मराठी 1ली 2री साधारण 2 वर्ष झालं आणि आपल्या सगळ्यांच्या भाग्याने पुढील शिक्षणासाठी आजोळी सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये चिंतामणराव सोनी यांच्याकडे बिराड आलं आणि सगळे वडील म्हणजे मुलं आणि वडील हे सगळे पुण्यामध्ये शिफ्ट झाले. म्हणजे आपलं भाग्य असं आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे, तर त्या बाबतीत असे विद्वान पुरुष, थोडा मी तुम्हाला यादी सांगितली तर तुमच्या अक्षरशः आश्चर्यचकित व्हाल, इतके विद्वान आपल्या त्या काळी पुण्यामध्ये होते. तर अशा सगळ्यांचा सहभाग पुढे भावी आयुष्यात त्यांना लाभला. तर आपण चरित्राकडे बघूया. त्यांची जी थोरली बहीण होती तिला 15 वर्षीच वैधव्य आलं. त्यामुळे ती घरी आले आणि तिने शेवटपर्यंत या सगळ्या कुटुंबाची आईच झाली म्हणा. कारण आई वयाच्या 1.5 वर्ष त्यांची गेली होती, त्यामुळे या कुटुंबाला सांभाळलं. आपलं नूतन म्हणजे नुमवी तिथे त्यांचं शिक्षण झालं. नुमवीचे विद्यार्थी आहेत का कोणी?
हां, तुम्ही सगळ्यांनी कॉलर ताट करायला हरकत नाही. 9वीचे ते विद्यार्थी होते, पण पहिलीपासून 11वीपर्यंत सतत त्यांचा पहिला नंबर येत होता. इतका हा मुलगा त्या ठिकाणी हुशार होता. त्यांचे मावस भाऊ माधवराव देशमुखांनी त्यांना संस्कृत आणि इंग्रजी हे दोन्ही विषय घरीच शिकवले आणि या दोन्ही विषयाचा त्यांना खूप त्या ठिकाणी फायदा झाला. 1912 साली ते मॅट्रिक झाले. आपले चरित्र नाही, आता आपण त्यांना सोनोपंत म्हणायला हरकत नाही. लहानपणी त्यांना सोन्या वगैरे म्हणायचे, किंवा नुसतं शंकर तर फारसं कोणी म्हणलंच नाही, सोन्याच म्हणायचं त्या ठिकाणी. आता हे सोनोपंत म्हणायला का हरकत नाही. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुढं शिक्षण त्यांचं झालं. आता त्यांना गुरु कोण कोण लाभले ते आपण बघूया. त्याकडे त्यांना गुरु रँगलर परांजपे. एक एक गुरुचं एक एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. रँगलर परांजपेंमध्ये एक अतिशय गमतीची आठवण त्या ठिकाणी सांगतो. त्या काळात ब्रिटिशांचं राज्य होतं. तर ब्रिटिशांना काही बाबतीत ते चांगले होते, म्हणजे म्हणायला काय हरकत नाही. तर त्यांना असा प्रश्न पडला की मुलं गणितात नापास का होतात, मुलं गणितात नापास का होतात. म्हणून त्यांनी रँगलर, त्यावेळेला रँगलर परांजपे म्हणजे त्यांच्याविषयी सेपरेटली सांगता येईल इतकं त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. पण तो रँगलर परांजपे आणि चिंतामणराव वैद्य या दोघांची एक समिती नेमली आणि त्यांना सांगितलं तुम्ही शोधून काढा की मुलं नापास का होतात. पण गमतीची गोष्ट अशी की रँगलर परांजपेंच्या आयुष्यात एकही गणित चुकलं नव्हतं. आयुष्यात एकही गणित चुकलं नव्हतं, इतका विचार होता. त्यामुळे त्यांना कळेना मुलांना गणितात चुका कशा करतात, हे असं काहीतरी विचित्र त्या ठिकाणी पडलं. त्यानंतर राधर रानडे, म्हणजे ज्यांना गुरुदेव रानडे आपण म्हणतो, ते त्यांचे दुसरे गुरु झाले होते. आश्चर्याची गोष्ट, रँगलर परांजपे आणि राधर रानडे नंतर काही वर्षांनी 2 विद्यापीठांचे कुलगुरू झाले. म्हणजे यांना जे गुरु लाभले ते किती उच्च दर्जाचे होते असं म्हणायला काय हरकत नाही. 1917 साली मामा BA झाले. आता मामा पण आपण म्हणू, त्यांना मामासाहेब दांडेकर किंवा सोनोपंत दांडेकर म्हणायचं. ते BA झाले आणि त्यांना तत्त्वज्ञानाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळाली. आता त्यांच्या गुरूंचा संपर्क कसा आला तुम्हाला माहिती. मागे मी सांगितलं होतं की जोग महाराजांचं चरित्र सांगितलं होतं. त्यावेळेला नेमकं शेजारच्या वाड्यामध्ये, म्हणजे मामा जिथं राहत होते ते शेजारच्या वाड्यामध्ये हे जोग महाराज त्या ठिकाणी राहत होते. आणि हा मुलगा लहानपणापासून होता की भक्तिमार्गी असल्यामुळे दोघांचं सूत चांगलं जवळ असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दोघांचा सहवास त्या ठिकाणी सुरू झाला. 1919 साली मामा MA झाले. त्याला त्यांनी प्लेटोचं तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता आणि हा विषय पण रानड्यांच्या आग्रहाने त्यांनी घेतला होता. आता पुण्यातील वास्तवात MA पर्यंत लौकिक शिक्षण झालं. त्याच्याबरोबर माधवराव देशमुखाकडून इंग्रजी आणि संस्कृत, आणि दुसरे मावसभाऊ वासुदेव देशमुख आणि जोग महाराज यांच्यामुळे त्यांना नगर तालीम जी आहे या ठिकाणी पुण्यातली, त्या ठिकाणी हे दोघं व्यायामाला जात असतात. तर त्या ठिकाणी जोग महाराज तर म्हणजे वस्तातच होते तिथले, आणि त्यांचे मावसभाऊ पण चांगले ताळते. त्यामुळे लहानपणापासून त्यांना तिकडे व्यायामाची आवड लागली आणि व्यायामात उत्तम जोर बैठका वगैरे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपलं शरीर अगदी तालीमबाजासारखं केलं. ते पुढं त्यांना अतिशय उपयोगी पडलं. आणि जोग महाराजांकडून ज्ञानेश्वरी, भागवत गाथा म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा, अमृतानुभव यांचं शिक्षण आणि मार्गदर्शन त्या काळात त्यांना ते सुरू झालं. तसं म्हटलं तर अमृतानुभव हा ग्रंथ कळायला एवढा सोपा नाही आहे, परंतु जोग महाराजांसारख्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून आणल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं आकलन त्यांना व्यवस्थित झालं. आणि त्यांची प्रगती बघून एक दिवस जोग महाराजांनी एक भविष्यवाणी बदलली, सगळ्यांच्या समोर म्हणले. ते असं म्हणले की माझ्या पश्चात वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचं काम सोन्याच करेल. ते त्यांना सोन्या म्हणाले. म्हणजे मामासाहेब हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं माझ्या पश्चात तेच करेल. आणि खरोखरच ते विधान करायला लागलं. आणि आश्चर्य म्हणजे गुरुदेव रानडेने पण हेच विधान केलं की हाच माणूस पुढे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला भक्तिमार्गाचा प्रसार करेल. हे त्यांचं विधान होतं. ही जण त्या ठिकाणी खरी राहिली. आता पुण्यात त्यावेळेला त्यागी आणि ज्ञानी लोकांची मांदिळी होती. मगाशी मी उल्लेख केला होता की पुण्यात किती विद्वान होते. फक्त काही लोकांची नावं सांगतो. त्यावेळेला लोकमान्य टिळक होते, आगरकर होते, शिम परांजपे होते, खाडिलकर होते, नची केळकर होते, स्वातंत्र्यवीर वि. द. सावरकर होते, रँगलर परांजपे होते, जोग महाराज होते, इतिहासाचे राजवाडे होते, छत्रे होते, चिपळूणकर होते, धोंडो केशव कर्वे त्यावेळी होते, अण्णासाहेब पटवर्धन होते, महात्मा फुले होते आणि स्वतः दत्तमोहन पोद्दार होते. म्हणजे हा झाकावून त्याला काढावा इतक्या तऱ्हेची अत्यंत विद्वानांची मांदिळी आहे त्या ठिकाणी होती. आणि भावी काळामध्ये या सगळ्यांचं त्यांना मार्गदर्शन पण लाभलं आणि त्यांच्या म्हणजे शिकवणीचा प्रभाव त्यांच्यावर खूप पडला.
आणि आपण म्हणतो ना एक परिपक्वता येणे, ते परिपक्वता येण्यापाठीमागं या सगळ्या विद्वानांचा त्या ठिकाणी थोडाफार संबंध जसा आला तसं ते घडत गेले. त्यांचे वडील बाबासाहेब वकील होते आणि सोनोपंत अंडेकर होते. 1919 साली शिक्षण प्रसारक मंडळींची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि पुन्हा कॉलेजात वयाच्या 23व्या वर्षी ते त्या ठिकाणी प्रोफेसर म्हणून रुजू झाले आणि 30/3/1920 लाईफटाईम मेंबर झाले आणि 1934 साली नुमवीचे ते सुप्रिटेंडेंट झाले. कॉलेजच्या हॉस्टेलचे रेक्टर झाले. विद्यार्थ्यांची फी भरणे, अभ्यासात मदत करणे, निवास व्यवस्था सर्व तऱ्हेने त्या ठिकाणी ते मदत करत. आणि त्यांचं रेक्टर पद संपल्यानंतर सहसा काय होतं की एखादा माणूस जर थोडा कडक शिस्तीचा असला की तो रिटायर झाल्यानंतर बहुतेक लोक बरा झाला आता आपण सुटलो असं वाटतं. पण आश्चर्याची गोष्ट त्यांचा रेक्टर पदाचा जो कार्यकाळ होता तो संपल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन म्हणजे आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांना मानपत्र दिलं आणि त्यांच्या नावाने त्यांनी म्हणजे काही निधी गोळा केला होता. पण ते मामासाहेब म्हणले मला निधी वगैरे काही नको. मग त्यांनी त्याचा उपयोग मामासाहेबांच्या नावाने शिष्यवृत्त्या देण्यासाठी त्या ठिकाणी केला आणि प्रोफेसर दांडेकर कपही सुरू केला. आणि हे मुंबईला रुईया कॉलेज उपप्राचार्य म्हणून ते शिक्षण प्रसार मंडळीचंच कॉलेज आहे. तिथे 1940 साली ते रुजू झाले. 1940 ते 1945 साली 5 वर्ष त्या ठिकाणी होते. पण इथे गमतीचा प्रसंग घडला. मामासाहेबांचा वेश काय होता की खाली धोतर, नेहरू शर्ट आपण म्हणतो तो, उपरणं त्या ठिकाणी आणि डोक्याला रुमाल म्हणजे आपण म्हणतो ना पागोटं म्हणायला काय हरकत नाही. अशा तऱ्हेच्या वेशामध्ये रुईया म्हणजे मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये एकदा प्रोफेसर आला तर काय झालं असेल तुम्ही विचार करा. तर मुलं जरा चावट होते. मुलांनी जोरात जयघोष केला, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल वगैरे. म्हणजे मामांची चेष्टा करण्यासाठी तो जयघोष केला. पण मामा हसतमुखाने आले आणि ते म्हणाले मुलांना तुमचं मी अभिनंदन करतो कारण माझ्या आगमनात बरोबर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं त्यामुळे तुम्ही सगळं कौतुकास पाहत. त्यामुळे लगेच वातावरण निवळलं आणि जी मुलं टिंगलटावळी करणारी होती ती शांतपणे सगळं ऐकायला लागतं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की फर्स्ट अप्रोच आपला कसा असेल त्याप्रमाणे समोरच्या गोष्टी घडतात असं झालं. आणि 1945 साली त्यांच्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट होता. म्हणजे अद्यापन हे चालूच होतं सगळीकडे. एक टर्निंग पॉईंट होता. झालं होतं काय की SP कॉलेज इथं जवळच सगळे या ज्या घटना सांगतो या परिसरातच सगळ्या घडलेल्या आहेत. तर त्याचे प्रिन्सिपॉल भागवत हे आकस्मिक निधन त्यांचं झालं आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे जे सगळे संचालक मंडळ होतं त्याने एकमुखाने मामासाहेब दांडेकरांची निवड केली आणि त्यांना म्हणाले आपला SP कॉलेजचं प्रिन्सिपॉल पद तुम्ही या ठिकाणी सांभाळा. या सगळ्या मधल्या काळामध्ये त्यांची पंढरीची वारी म्हणजे जोग महाराजांच्या बरोबर पंढरीची वारी वगैरे सगळं चालू झालं होतं. त्यात ते रथा वगैरे काढून जात होतं. ते म्हणाले प्रिन्सिपॉलची जबाबदारी येल्यानंतर माझ्या मध्ये बऱ्याच गोष्टी करायला लागतील आणि ॲडिशनल काय काय गोष्टी करायला लागतील. मी करायला तयार आहे पण माझी एकच अट आहे फक्त. ते म्हणले काय की मला वर्षातून एकदा, बाकी मी कधी रजा घेत नाही, वर्षातून एकदा पंढरीची वारीसाठी 20 दिवसांची रजा मिळावी. त्यांनी ती आनंदाने मान्य केली. कारण इतका विद्वान पुरुष जर का आपल्याला लाभत असेल तर ही छोटीशी बरं एरवी ते काय सुट्टी वगैरे फारशी घेत नसत. म्हणजे आज काय तर आता प्रापंचिक तर नव्हतेच त्यामुळे आज काय बायकोला बरं नाही, आज काय सासूरवाडीचे लोक आलेत, आज काय जावई आलेत वगैरे असे कुठलेही कारण सांगितले नाही. फक्त जे कीर्तनासाठी जात असतात ते सुद्धा वेळप्रसंगी रजा टाकून जायचे. म्हणजे आता नाही तो बघा तुम्ही मी आता जाऊन येतो असं काही त्यांनी त्या ठिकाणी गैरफायदा घेतला नाही. आणि ही अट त्यांनी मान्य केली आणि SP कॉलेजमध्ये ते प्रिन्सिपल म्हणून रुजू झाले. त्यांना सहाय्यक प्रिन्सिपल म्हणजे नारळकर पण होते, प्रटोदन पण होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पण त्या ठिकाणी एकदा त्यांनी भेट झाली होती. आपण आजही गेला आता SP कॉलेजमध्ये त्यांचा पुतळा उभारलेला आहे आपल्या सोनोपंत दांडेकरचा आपल्याला बघायला होते. आता ते हिंदू धर्माचे कट्टर त्या ठिकाणी अभिमानी होते परंतु इतर धर्माविषयी त्यांना दुस्वास नव्हता. त्याच्यामुळे इतर धर्मातल्या अनेक लोकांचे त्यांचे स्नेहसंबंध होते. 2-3 उदाहरणं सांगतो. मुंबईचे बिशप फादर लॅश यांना त्यांनी SP कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी मुद्दाम पाचारण केलं होतं. नंतर डी नोबिली कॉलेजचे फादर स्टेफनर यांच्या कॉलेजात ब्रॅडले आणि शंकराचार्य यांच्यावर व्याख्यान द्यायला ते त्या ठिकाणी गेले होते. आणि आपल्याला सगळ्यांना आता तुम्ही जुनी माणसं आहात तुम्हाला फादर दरेरी हे माहिती आहे. हा माणूस त्या ठिकाणी फ्रेंच माणूस होता. पुण्यात PhD करायसाठी आला होता आणि त्याचं मामासाहेबांची ओळख झाल्यानंतर तो त्यांच्या व्यक्तिमत्वाने इतका भारावून गेला की पहिल्यांदा त्याने इंग्रजी भाषा शिकली मामांजवळ कारण मामानं काय फ्रेंच येत नव्हतं तेव्हा मामांची बोलता यावं म्हणून तो पहिल्यांदा इंग्रजी भाषा शिकला आणि इंग्रजी भाषा शिकल्यानंतर तो मराठी भाषा पण त्याने शिकली मामांच्या सहवासात येणं.
आणि आयुष्यभर तो त्यांच्याबरोबर नंतर पंढरीची वारी पण करायला लागला. म्हणजे स्वकीयांवर त्या ठिकाणी आपला प्रभाव पडणं हा भाग वेगळा, पण परकीयावर पण प्रभाव पडणं आणि ते आपले अनुयायी बनणं हे अनोखा भाग त्यांच्या चरित्रात बघायला मिळतो. आणि त्यानंतर आणखीन गमतीची गोष्ट अशी की फादर दरेल यांचे जे ऑफिस होतं त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे येशू ख्रिस्त वगैरे कोणाचाही त्या तिकडे फोटो पुतळा नव्हता, फक्त मामासाहेब दांडेकरांचा फोटो त्यांनी लावला होता. म्हणजे त्यांना ते गुरुस्थानी मानत आणि म्हणजे एखाद्या विद्वानाची विद्वत्ता आपण म्हणतो ना, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, तसं त्यांची विद्वत्ता फादर दलेर यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी आपल्या केबिनमध्ये फक्त त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावला होता. एक गमतीची आठवण म्हणून सांगतो की JRD टाटा आपल्याला माहिती आहे, त्यानंतर जमशेदजी टाटा आपल्याला माहिती आहेत आपल्या सगळ्यांना. तर हे सगळं मोठे माणसं होऊन गेली. पण ज्या वेळेला एक मुलगी टाटा मोटर्समध्ये आली, त्यावेळेला टेल्को कंपनी होती, तिला इंजिनियर होती, तिला प्रवेश पाहिजे होता. त्या लोकांनी त्यांना सांगितलं की अहो आमच्या म्हणजे मी होतो तिथे टाटा, मग मी 34 वर्ष होतो, मी त्यांना बघितलं सुद्धा आहे, सुधा मूर्ती नाव पण सांगतो त्यांना सांगितलं की मुलींना आम्ही घेत नाही म्हणून. ते म्हणले का मुलींना का घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटेल बरं का, मुलींना का घेत नाही. म्हणून त्यांनी डायरेक्ट JRD टाटाला पत्र पाठवलं. JRD टाटा थोडं चमकलेच आणि ते म्हणाले की ठीक आहे, तिचा इंटरव्ह्यू तर तुम्ही घ्या. तर इंटरव्ह्यू अतिशय सुंदर झाला आणि इंटरव्ह्यू सुंदर झाल्यानंतर त्यांना टाटा मोटर्समध्ये दाखल करून घेतलं. काही वर्ष, 2-4 वर्ष त्या ठिकाणी होत्या. नंतर सुधा मूर्तींशी त्यांचं लग्न, आपलं नारायण मूर्तींशी लग्न झालं आणि त्यानंतर त्या गेल्या. पण टाटांच्या प्रभाव त्यांच्यावर इतका पडला की त्यांच्या केबिनमध्ये सुद्धा कुठल्या देवादेवांचे फोटो नाहीत, त्यांच्या केबिनमध्ये JRD टाटांचा फोटो आहे. हे मुद्दाम या ठिकाणी उदाहरण म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. आता कॉलेजमध्ये कुठलीही भूमिका असो त्यांची, म्हणजे प्रोफेसरची असो, प्रिन्सिपलची असो, इतर काही शिस्तप्रिय गोष्टी करण्यासाठी असो, तर हे चालू असताना त्यांचं कीर्तनं आणि प्रवचनं ही चालूच होती. आणि 30 जून 1951 वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. तसं म्हणलं तर थोडंसं लवकर घेतली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यानंतर झालं होतं काय, जोग महाराजांनी आळंदीला जी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली होती, त्याच्यामध्ये ते व्याख्यानाला जात असतात. तो भाग थोडासा नंतर सांगितलं त्या ठिकाणी. तिचं काम खूप वाढायला लागलं, वारीला त्यांची प्रसिद्धी पण व्हायला लागली. कारण काय, सुशिक्षित माणूस वारीला जातोय हे म्हणल्यानंतर म्हणजे पुणंच नव्हे तर आसपासचे बरेच सुशिक्षित लोक ज्यांना मामासाहेब दांडेकरांना जे ओळखत होते ते पण वारीत यायला लागले. एकच उदाहरण पुण्यातलं सांगतो. आपल्या संपूर्ण पुण्याचे सिटी इंजिनियर के नेऊरगावकर म्हणून होते, ते ज्यावेळेला मामांच्या सहवासात आले तेव्हा ते पण त्याच्याबरोबर वारीला जायला लागले. म्हणजे सगळा सुशिक्षित समाज, म्हणजे पहिल्यांदा काय होतं की वारी म्हणजे बोळ्या लोकांचं, अशिक्षित लोकांचं, किंवा ज्यांना काय उपजीविकेचे साधन नाही त्यांना 15 दिवस जेवण खाण्याची सोय होते, असं काहीतरी विचित्र चित्र निर्माण झालं होतं. पण हे संपूर्ण चित्र बदलण्याचं काम मामासाहेब दांडेकरांनी केलं आणि ते त्यांच्यामुळे वारीला जी प्रतिष्ठा लाभली, त्यामुळे अनेक विद्वान, प्रतिष्ठित लोक, सुशिक्षित लोक कदाचित सुरुवातीला ते उत्सुकतेने आले असतील, पण नंतर निष्ठावंत वारकरी झाले आणि याचं सगळं श्रेय त्यांना त्या ठिकाणी गेलं आणि त्यामुळे त्यांनी ती रिटायरमेंट घेतली. आता त्या रिटायरमेंटचं फंक्शनसुद्धा एक अद्भुत झालं. अध्यक्ष धनंजयराव गाडगे आणि त्या ठिकाणी पुण्यातले सर्व म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती त्या दिवशी आल्या होत्या SP कॉलेजच्या त्या हॉलमध्ये. आणि समारंभ भूतो न भविष्यती असा झाला, कारण नियोजित वेळ 6 ते 7 होते, 1 तास. निरोप समारंभ 1 तास खूप आहे, परंतु 6ला जे सुरू झालं तर 9:45 कार्यक्रम चालला होता. आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संदेश पण आले, पण प्रत्यक्ष भाषणे कोणाकोणाची झाली तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बिहारचे गव्हर्नर श्री आणि अमेरिकेचे भारताचे वकील विजयालक्ष्मी पंडित, आपल्याला कल्पना आहे, केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगे, मुख्यमंत्री खेर आणि इतर त्यांचे 4 मंत्री, बोरचे राजे, नंतर डॉक्टर कुर्तकोटे, त्याच्यानंतर शंकराचार्य पण झाले होते, स्वामी कुवलायानंद, नंतर दत्तवामन पोद्दार, त्यानंतर नाभी परुळेकर सकाळचे संपादक, फर्ग्युसनचे प्रिन्सिपल धोंडो, नंतर प्रिन्सिपल बाबुराव जगताप, शंकरराव देव म्हणजे दासबोधाचा शिवतरगळ ज्यांनी शोधून काढली ते शंकरराव देव त्या ठिकाणी, अण्णासाहेब आवटे, के नेऊरगावकर सिटी इंजिनियर, हे सगळे त्या ठिकाणी, आणि आळंदीचे कबीर बुवा, असे सगळे लोक आले. प्रत्येकाची भाषण झाली, प्रत्येकाने मामाच्या उद्या गौरवोद्गार काढले. असं करता करता 9:45 त्या ठिकाणी वाजले. मामा नंतर सत्कार समारंभ गेल्यानंतर मामा घाईघाईने घरी गेले, कदाचित थोडंसं फ्रेश झाले असतील.
आणि डायरेक्ट 10 वाजता निवडून घ्या विठोबामध्ये त्यांचं कीर्तन सुरू झालं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी पाहता वावगा निरीक्षण, म्हणजे आता माझा सत्कार झाला एवढा मोठा कारण आता आजचे दिवस नको असं नाही, ते ठरलेलं कीर्तन म्हणजे ठरलेलं. मामांचं एक वैशिष्ट्य होतं की कुठलं कीर्तन असो व प्रवचन असो ते ठरल्या वेळी त्या ठिकाणी हजर होत असत. मग कीर्तन केव्हाही संपू, पण शक्यतो ठरलेल्या वेळेमध्ये ते संपत असत, कारण लोकांना ऐकताना असं वाटायचं की हे संपूच नाही म्हणून. आणि त्याच्यामुळे कदाचित थोडंसं 5-10 मिनटं जास्त होत असेल, नाही असं नाही, परंतु मी 1-2 कीर्तन ऐकली आहेत ते वेळेत म्हणजे वेळेत, म्हणजे 9 ते 11 असले तर 11ला साधारण आठवत असत. अशा तऱ्हेचं त्यांनी त्यांच्या वागण्याची ते हतोटी होती. आणि त्या सत्कार समारंभाला 31,000 रुपये निधी जमला. तर त्या ठिकाणी SP कॉलेज, नुमवी, फर्ग्युसन, रुईया या कॉलेजामध्ये त्यांच्या नावाने बक्षिसं आणि शिष्यवृत्त्या वगैरे ठेवली गेली. त्यांचा मानपत्र अतिशय वाचनीय आहे, पण आता ते मी सांगत नाही टाईम. आणि सत्कारात भाग घेणाऱ्या 160 पेक्षा जास्त संस्था होत्या. आपल्या सत्काराला एखादा माणूस जो प्रमुख पाहुणा असला तो आला तरी आपण म्हणतो आपण धन्य झालो. ते 160 संस्थांनी त्या दिवशी त्यांना हार घातले. इतकं मोठं तो कार्यक्रम झाला. आणि लगेच त्यांनी कीर्तन सुरू केलं. आणि त्यांनी आपल्या म्हणजे भाषणात आपल्या सगळ्या यशाचं श्रेय आपले गुरु जोग महाराज यांना आणि आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी दिलं. तर सांगायला हरकत नाही. मामासाहेब दांडेकर हे SP कॉलेजचे प्रिन्सिपॉल, रुईया कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपॉल. जोग महाराज फक्त 4थी शिकलेले होते, पण त्यांना सांगायला असं लाज वाटणार नाही की माझे 4थी शिकलेले गुरु हे माझे गुरु होते असं सांगायला. त्याने अभिमानाने सांगितलं की हे माझे गुरु होते, त्यांच्यामुळेच मी घडलो, हे त्यांच्याकडे बघायला हरकत नाही. पुण्यातले आणखी एक विद्वान मोठे होते, डॉक्टर त्या ठिकाणी बॅरिस्टर जयकर, नाव ऐकलं असेल. आपण जर का पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर त्यांच्या नावाने एक लायब्ररी होती. हा माणूस इतका विद्वान होता की गमतीची आठवण म्हणून सांगतो की बऱ्याच वेळेला काय व्हायचं की ते त्यांचं लेक्चर इतकं अस्खलितपणे व्हायचं. त्यामुळे त्यांच्या म्हणजे लेक्चरला अटेंड करणारे म्हणजे ते सुद्धा विद्वान विद्यार्थी सगळे असेल मोठे मोठे, त्यांना वाटायचं की बहुतेक पाठ करून येत असावे. त्यांना वाटायचं हे लेक्चर पाठ करून या, कारण इतकं फटाफट बोलायला लागायचे, त्यांना वाटायचं पाठ करा. तर त्यांनी सगळं आता बॅरिस्टर जयकरांना आपण जरा कचाट्यात पकडायचं म्हणून त्यांनी वर्गात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी सांगितलं, त्यांच्या प्रतिनिधी काही 2-4 होते, त्यांनी सांगितलं की सर आम्हाला आज हा नको, म्हणजे जो सिलेबसप्रमाणे चालला होता तो विषय न घेता त्यांनी एकदम पुढचा विषय सांगितला, म्हणजे पुढच्या सेमिस्टरमध्ये जो शिकवायचा तो विषय चालला. ते म्हणले काहीच हरकत नाही, आणि त्यांनी सुरू केलं. आणि तो पण विषय इतक्या अस्खलितपणे सांगला की ते जे परीक्षा घेणारे लोक होते ते जरा लाजले. आणि त्यांनी सांगितलं सर आज आम्ही असं जरा आचरटपणा केलेला आहे, आम्ही क्षमा मागतो तुमची. इतका हा माणूस विद्वान होता असं म्हणायला काय हरकत नाही. आता त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्सिटीमधले जे विद्यार्थी असतात ते BA MAच्या पुढचे शिकलेले असतील, काही PhD करत असतील, काही निर्णयातीतले कोर्सेस करत असतील. अशा तऱ्हेचे सगळे हुशार विद्यार्थी आहेत. ते नुसते पुण्यातलेच नाही तर पुण्याबाहेरचे, महाराष्ट्रातले, कदाचित आपल्या भारतातले सुद्धा विद्यार्थी असतील. हे सगळे विद्यार्थी विद्वान असताना सुद्धा त्यांच्या विद्वत्तेच्या पुढं जाणारं त्यांचं वक्तृत्व होतं. असे बॅरिस्टर जयकर त्या ठिकाणी त्यांनी घरी येऊन, कारण तो जो सत्कार समारंभ होता त्यावेळेला ते म्हणजे पुण्यात नव्हते किंवा मला वाटतं परदेशात गेले होते. त्यामुळे आल्यानंतर त्यांनी मामासाहेबांच्या घरी येऊन त्यांना ते सन्मानपत्र दिलं आणि त्यांना नमस्कार वगैरे करून आपल्या स्वतःला धन्यता समजली. आता इथून पुढचं जीवन सगळं त्यांचं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता असं झालं. तर मोकळं झाल्यामुळे सतत प्रवचन कीर्तन सुरू झालं. उसंत नाही, दगदग गुरु होती. फक्त त्यांनी काय केलं की आधी इथं जे राहत होते सदाशिव पेठेत त्यांनी मुक्काम हलवला आणि आपल्याला माहिती आहे पर्वतीच्या जेव्हा पायथ्याला रामकृष्ण आश्रम आहे तिथं राहायला गेले. याचं कारण असं, पहिली गोष्ट म्हणजे रामकृष्ण आश्रमाच्या लोकांनी त्यांना बोलवलं होतं. आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे इतकी वर्दळ असायची की त्यांच्या घरातल्याच नाही वाड्यातल्या लोकांना पण त्या ठिकाणी थोडासा नाही म्हटलं तर त्रास व्हायला लागला, असं लक्षात आलं असेल कदाचित त्यांच्या. त्यामुळे त्यांनी त्याचा मुक्काम त्या ठिकाणी हलवला. आता काही कार्यक्रम त्यांचे वार्षिक पद्धतीने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा माऊलींच्या पुढे त्यांचं कीर्तन व्हायचं. प्रत्येक शुद्ध एकादशी निवडून घ्या विठोबावर त्यांचं फार प्रेम होतं. त्यामुळे तीर्थ कीर्तन ते चुकत नसत. वद्य एकादशी आळंदीला किंवा एखादा हरिनाम सप्ताह असेल त्या ठिकाणी करत. त्यानंतर आळंदी, पुणे, पालघर, पंढरपूर, मुंबई, सासवड, सांगली, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, देहू, सुजुमरे या ठिकाणी त्यांचे एक कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांना त्या ठिकाणी कीर्तनात बोलायला लागले. आणि काही ना काहीतरी ऋणानुबंध निर्माण झाला. आणि त्यांनी 1 नाही 2 नाही आयुष्याच्या अखेरपर्यंत हे सगळे नियम पाळलेले आहेत त्याच्या त्या ठिकाणी. आता घरचा पत्ता 974 सदाशिवपेठ असला तरी बऱ्याच वेळेला त्यांची गाठभेट पुणे स्टेशनवर व्हायची. म्हणजे कसं कुठेतरी गावाला चाललेले असायचे
ते म्हणायचं गाडीच्या अमुक वाजता मी गाडीला जाणार आहे, त्याच्या अगोदर 5 मिनिटं येऊन भेटा. मग तिथे हमखास त्या ठिकाणी भेटायचे. नाही तर मग रामकृष्ण आश्रम, तिथं पण भेटणं जरा अवघडच होतं. तर सोबतचे लोक दमून जातात, पण म्हणजे मामा कधीच दमलेले नाही किंवा त्यांच्या चेहरा आता नको बरोबर. आता एक दिवशी तुम्हाला गंमत सांगतो, एका रात्री सोलापूरला कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी नाशिकला झालं, तिसऱ्या दिवशी नागपूरला झालं, 5व्या दिवशी नेवासाला झालं आणि 6व्या दिवशी पैठणला झालं. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रभर एका सप्ताहामध्ये त्यांनी कीर्तन केलं. तर ते थकवा कधी त्यांना येत नसे आणि दिवसातून कमीत कमी 2 कार्यक्रम त्यांचे त्या ठिकाणी होत असत. पण या सगळ्या दगदगीमुळे त्यांना काही विकार जमले. खाण्यापिण्याची आबाळ होत होती, जागरणं होत होती, प्रवासाची दगदग होत होती. मामा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत. कारण काय, त्यांनी जे म्हणजे आपल्या गुरूंनी जे काय कार्य सोपवलं ते त्या ठिकाणी त्यांना पार पडायचं होतं. थोडंसं मी मागे येतो थोडंसं, की जोग महाराजांच्या चरित्रात मागे मी एकदा सांगितलं होतं की जोग महाराजांचा ज्यावेळेला निर्याण काळ आला त्यावेळेला त्यांनी म्हणजे बरेच दिवस अंथरुणावर खेळले होते. पैलवानी म्हणून अगदी आपण म्हणतो ना, अंथरुणावर त्यांचे झोपले होते, त्यांच्या अंगावर पांघरून केले, खाली माणूस ऐके नाही इतके ते कृश झाले होते त्या ठिकाणी. आणि त्यांचा तो निर्याण काळ आल्यानंतर त्यांनी मामानं सांगितलं, सोन्या उठ, आपल्याला आळंदीला जायचं आहे. आता डॉक्टरांनी म्हणजे अत्यवस्था असलेल्या माणसाला सांगितलं होतं की यांना हलू देऊ नका, आणि हलू शकतच नव्हते त्यावेळेला. पण ते म्हणले की मामाने थोडंसं विनंती केली, नका दगदग होईल वगैरे. ते म्हणले, सोन्या मला आळंदीला जायचं आहे. त्यांच्या पुढे आर्ग्युमेंट नाही. त्या घाईघाईंनी त्यांनी बैलगाडी बोलवली. बैलगाडीमध्ये त्या ठिकाणी येते आपण म्हणतो ना, कडबा वगैरे टाकून त्यातल्यातच आपण म्हणतो सॉफ्ट आहे त्या ठिकाणी, त्याच्यात ते जाऊन झोपले. आणि ही सगळी मंडळी आळंदीच्या ठिकाणी जायला लागली. आणि आळंदीला जाताना जोग महाराजांनी त्यांना सांगितलं की सोन्या म्हणे, माझ्या आयुष्यात असं घडलं होतं. म्हणजे शेवटी सांगितलं बरं का, गंमत सांगतो, माझ्या आयुष्यात असं घडलं होतं की मी नैष्ठिक ब्रह्मचारी होतो, माझा सगळा अभ्यास पण होता, माझा नित्यक्रम अतिशय वेगळा होता. तर मला एकदा मोह झाला, आपण योगाभ्यास करावा. कारण योगाभ्यासाला अनुकूल वगैरे सगळं त्यांचं आचरण होतं. त्यामुळे राहुरी नावाच्या ठिकाणी गाव होतं, आपल्याला माहिती आहे, तिथं कृषी विद्यापीठ आहे. तर त्या ठिकाणी ते गेल्यानंतर तिथे एक योगी असं त्यांना कळलं. त्या योगाकडे त्याने योगाभ्यास सुरू केला. पण काहीतरी गडबड झाली आणि त्यांच्या हृदयाचा एक ठोका कमी पडायला लागला, असं चरित्रात लिहिलेलं आहे. आता आपल्या हृदयाचे कसे ठक 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 असे पडतात, त्यांचं नुसतं ठक, थोड्याने परत ठक असं पडायला लागलं. म्हणजे याचा अर्थ शरीरातली रक्ताच्या शुद्धीकरणाची व्यवस्था म्हणजे जी यंत्रणा आहे ती व्यवस्थित चालत नाही. त्यांच्या लगेच लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, कारण दूषित रक्त होत राहणार आणि त्याच्यावर जास्त आपण काही करू शकणार नाही. ते ताबडतोब आले आणि आळंदीला माऊलींच्या समोर त्यांनी धरणं धरलं की मला इतक्यात मरायचं नाही. आणि तिसऱ्या दिवशी त्यांना माऊलींचा दृष्टांत झाला. म्हणजे हे त्यांनी शेवटच्या दिवशी सांगितल्यावर झालं. तिसऱ्या दिवशी दृष्टांत झाला. माऊलींनी त्यांना पहिल्यांदा कान उघडणी केली की तू योगमार्ग योग्याचा, तो नव्हे प्रापंचिक जनाचा, किंवा योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, हे सगळं लिहिलेलं असताना तू या याच्यात का पडला. त्यांनी सांगितलं, चूक झाली, क्षमा कर, पण मला इतक्यात मरायचं नाही. तेव्हा ते माऊलींनी सांगितलं, मी तुझं आयुष्य 24 वर्ष वाढून देतो. माऊलींनी सांगितलं ते 24, ते म्हणले आता ते 24 वर्षाची मुदत आता संपलेली आहे. आपल्याला माहिती असेल कदाचित शंकराचार्यांच्या चरित्रात पण असंच घडलं होतं. व्यासाने त्यांचं आयुष्य वाढून दिलं होतं, तसं यांचं 24 वर्ष आयुष्य वाढून दिलं. आणि या 24 वर्षामध्ये जोग महाराजांनी प्रचंड मोठं कार्य केलं, ते मागच्या मी ते सांगितलं होतं. तर तो माझा आता शेवटचा दिवस आलेला आहे, त्यामुळे आपण आळंदीला जायचं. आळंदीला गेल्या आता ते आळंदीला ज्याला ती गाडी बोलवली त्याला इतके दिवस अंथरुणात केले, ताडकन उठून उभे राहिले. कारण माऊलींकडे जायचं म्हटल्यानंतर काय त्यांच्या अंगामध्ये ताकद संचारली कोण जाणे. आणि ते स्वतः खाली उतरून जिनावतून खाली आले. विचार करा, ज्याला सलाईन वगैरे लावलेला असेल कदाचित आणि याचे काही घटका राहिलेले आहेत असं डॉक्टरने पण सांगितलं असेल, हा माणूस ताडता जिनावतून आतमध्ये झाला आणि त्या बैलगाडीत जाऊन बसला. बैलगाडीत मात्र झोपला त्या ठिकाणी. आणि तिथं गेल्यानंतर आळंदीला गेले. आळंदीला घासवानांच्या धर्मशाळेत ते उतरले. सकाळ झाल्यानंतर त्याने उठले आणि त्यांनी सांगितलं माऊलींचं तीर्थ आणलं. आणि त्यावेळेला एक प्रसंग असा घडला की त्यावेळेला जोग महाराजांनी सांगितलं, आता मी जाणार आहे, माझ्या गळ्यात ही ब्रह्मचर्याची माळ आहे, ती मी कोणाला घालू. तर त्यावेळेला बंकट स्वामी राजपूत, त्यांचा पण चरित्र अगदी दिव्य आहे, ते आणि मामा हे दोघं समोर बसले होते. दोघांनी माना पुढे गेल्या, दोघे ब्रह्मचारीच होते. पण कदाचित त्यांनी याचा विचार केला असेल जोग महाराजांनी की याच्याकडून जास्त होऊ शकेल, कारण हा सुशिक्षित समाजामध्ये वावरणार आहे. त्यामुळे सुशिक्षित समाज जास्त वारकरी म्हणजे वारी किंवा सगळ्या याच्यात
भागवत संप्रदायात येऊ शकेल म्हणून त्यांनी ती ब्रह्मचार्याची माळ आपल्या मामासाहेबांच्या गळ्यात त्या ठिकाणी घातली. आणि तेव्हापासून त्यांचं कथा कीर्तन वगैरे सगळी सुरू झाली. आणि ह्या सगळा प्रकार जरी करत असला तरी शेवटी प्रकृती कुठंतरी जाणीव देते. तर बीपीचा विकार त्यांना जडला आणि जडत यायला लागलं त्यांना. मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर साठे यांचे उपचार सुरू झाले. आता साठे हे किती मोठे होते, साठे मोठे हे किती होते ते की भारताच्या पंतप्रधानांना ते उपचार करण्यासाठी दिल्ली जात असत. भारताच्या पंतप्रधानांना म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे म्हणजे असेल त्यांच्या उपचारासाठी जात असत. आणि त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची झाली तर 3 आठवड्यांनी मिळायची. हे सगळं चरित्रात लिहिलेलं आहे, माझ्या माणसं सांगत नाही. म्हणजे आज तुम्ही सांगितलं की मग मी हार्ट पेशंट आहे, मला उपचार तुमच्याकडून घ्यायचे आहेत, कारण त्यांच्यासारखा दुसरा कोणी माणूस नव्हताच ना, तर तुमची अपॉइंटमेंट 3 आठवड्यांनी इतकी गर्दी असतात. पण हे मामासाहेबांचे संवाद झाल्यानंतर ते इतके भरले गेले त्यांनी की ते सतत त्यांच्याकडे यायला लागले. आणि डॉक्टर साठेंना त्यांना कळलं तब्येत बरी नाही म्हणलं, ते आले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. आणि त्यानंतर विश्रांती घ्यायला सांगितली. तर विश्रांती कुठे घेणार, तर साठेने त्यांना उचललं आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काय 1-2 दिवस 3 दिवस असतील तेवढेच ते त्यांची विश्रांती. ते संपलं की ते आपलं परत काम चालू करत असतात. आणि त्यांचं BP 220पर्यंत गेलेलं असून सुद्धा त्यांची कथा कीर्तन चालू होती. आपलं BP जरा 150-160च्या गेल्यानंतर आपण बऱ्याच वेगळ्याच गोष्टी करायला लागतो. पण 220पर्यंत BP गेलेला असून सुद्धा त्या ठिकाणी ते काम करत होते. आता त्यांनी कार्य काय काय केली ते आपण बघूया. काय नाही, तुम्ही हात असं वरती गेला मला वाटलं काय ते. बरं ठीक आहे. तर बारामती आणि वालचंदनगर या भागातले गावोची गावे त्यांनी निर्व्यसनी केली. आता निर्व्यसनी केली म्हणजे काय की कथा कीर्तनानंतर बरेच लोक त्यांच्याकडे यायचे की आम्हाला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे. त्याला माळ घालणे असं म्हणतात वारकरी संप्रदायात. तर मामा माळ घालत होते, पण ते काही अटी सांगायचे. त्या अटीनंतर मी थोडा स्पष्टपणे जास्त सांगेन. आणि ते अटी मान्य करून त्या ठिकाणी लोक म्हणजे आपण म्हणतो दारू पिणं सोडून देणे, जुगार पिणं सोडून देणे, अनेक व्यसनी लोक होती, त्या सगळ्यांना त्यांनी ते गावोचे गावं त्यांनी निर्व्यसनी केली. आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर अनेक मंडळी हरिभक्त परायण म्हणजे प्रवचनकार कीर्तनकार या ठिकाणी बनले. आणि गणपतबुवा काळे म्हणून होते, ते 7 दिवस एक कीर्तन असे त्यांनी 7 कीर्तनकार त्या ठिकाणी तयार केले. कणेरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी कीर्तनाला जात असत. तिथल्या देवस्थानाचा पण जीर्णोद्धार केला. गंमत म्हणजे फॅक्टरी आणि कीर्तन काही संबंध नाही, बरोबर आहे. परंतु वालचंदनगरचे वर्क्स मॅनेजर माडगे म्हणून होते, ते मामांच्या सहवासात आल्यानंतर इतके प्रभावित झाले की ते त्यांच्या वालचंदनगरच्या कारखान्यामध्ये मामांचं कीर्तन ठेवत असत. आश्चर्याची गोष्ट आहे खरोखर. कारखान्यामध्ये कीर्तन नाही, परंतु कारण काय कारखान्यात म्हणजे हे कीर्तनाचं स्थान नाही आहे. ते कारखाना हे वर्कशॉप म्हणजे उत्पादनाचं स्थान आहे. परंतु त्यांना असं वाटायचं की मामांचं कीर्तन झालं तर आपली वास्तू पवित्र होईल, आपले जे सगळे कर्मचारी आहेत त्यांना चांगलं प्रबोधन घर बसल्या करेल, कारण प्रत्येकजण त्यांच्या कीर्तनाला जाऊ शकत नाही. या कारणाने आणि हे अनेक वर्ष चालू होतं, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष नाही, 15 वर्ष हा कार्यक्रम चालू होता. 15 वर्ष दरवर्षी न चुकता ते त्या ठिकाणी कीर्तनाला जातात. कणेरीला समर्थ स्थापित हनुमान मंदिर होतं, त्याचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आता नेवासाच्या मंदिराकडे मी येतो. नेवासाचं मंदिर आपण आता बघतो, अतिशय सुंदर त्या ठिकाणी निर्माण आहे. परंतु पूर्वी जेमतेम एक आपण म्हणतो ओसरी आणि तो खांब एवढंच होतं. दुर्दैवाने ते स्थान त्यावेळेला मुस्लिमांच्या ताब्यात होतं. आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु त्यावेळेला हे सगळे मामासाहेबांनी पुढाकार घेतला असेल कदाचित, आणि ते कोर्ट कचेरी झाली आणि नंतर ते पुरावा साक्षी पुरावे होऊन नंतर ते आपल्याकडे आलं म्हणजे हिंदू धर्मात. मग मामाने असं ठरवलं की या स्थानाचा जीर्णोद्धार करायचा, कारण खुद्द ज्ञानेश्वरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि हे नुसतं एका पडक्या खांबावर आणि त्या उचरीवर असं असता कामा नये. म्हणून त्यांनी गावोगावी त्या ठिकाणी फिरले आणि निधी गोळा करायला सुरुवात केली. ते भरपूर निधी आला. एका माणसाने तर चक्क आपलं शेत विकून सगळे त्यांना पैसे दिले. आता याच्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण म्हणून तुम्हाला हयात माणसाची गोष्ट सांगतो. आपण देहूला जर का गेलात तर गाथा मंदिर तिथं आहे बघा. भव्य दिव्य मंदिर आहे. तर ते गाथा मंदिर निर्माण करण्याचं ठरवल्यानंतर एक वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांनी आपली सगळी इस्टेट विकून टाकली. पांडुरंग महाराज बोले म्हणून त्यांचं नाव आहे. तुम्ही गेल्यानंतर त्यांना तिथे गेल्यानंतर आणि त्या गाथा मंदिराच्या उभारणीला सुरुवात केली. हळूहळू लोक पण त्यांना मदत करायला लागले आणि आज अतिशय
म्हणजे ताजमहालाच्या तोडीस तोड इतकं सुंदर मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. असं या ठिकाणी त्यांना लोकांनी पैसा दिला. नगर बारामतीच्या लोकांनी सुद्धा सहभाग केला आणि ते बन्सीबुवा तांबे नावाचे आणखीन एक शिष्य होते, म्हणजे जोग महाराजांचे, त्यांनी पण पुढाकार केला आणि अगदी पायाभरणीपासून कळस स्थापनेपर्यंत सगळ्याचं मार्गदर्शन मामासाहेब दांडेकर यांनी केलं. त्याच्याबरोबर शेजारी नेवासाला मोहिनीराजाचं मंदिर होतं, ते पण थोड्याशा पडक्या अवस्थेत होतं, त्याचा पण त्यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला. त्र्यंबकेरला जोग महाराजांचा एक मठ होता, त्याचा पण त्यांनी जीर्णोद्धार केला. नाशिकला बंकट स्वामी हरिनाम करत असत. थोडंसं बंकट स्वामींबद्दल सांगतो. हे बंकट स्वामी राजपूत हे राजपूत समाजाचे होते. ते एकदा जोग महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांना गेले होते, त्यांना ते कीर्तन आवडलं. त्यांनी पण सांगितलं मला माळ घालायची. तर त्याने आधी सांगितलं माझ्या नादी लागू नको, दुसऱ्या कोणाकडून तरी घे. त्यामुळे काय नाही, मग ते ग्रंथांचा अभ्यास आधी करायला सांगितला. त्यांनी आपल्या भंडारा भामचंद्र डोंगरावरनं हे पारायण वगैरे सगळी केली आणि आली. तरी सुद्धा जोग महाराज काय दाद देईना. तर बोला झाले ते म्हणाले मी गुरु करीन तर तुम्हालाच करीन, तुम्ही सांगाल ते मी करतो. त्यांनी सांगितलं माझ्याकडून माळ घालून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरीची 100 पारायणं करायची, नंतर माझ्याकडे यायचं. आपण श्रावण महिन्यामध्ये एक पारायण झालं तरी स्वतःला धन्य समजतो, पण हा माणूस इतका आपण म्हणतो ना जिद्दीचा होता. ते ऐकलं त्यांनी, ज्या गावामध्ये मराठवाड्यामध्ये कुठेतरी होतं, जो निघाला तो आळंदीला आला आणि रोज एक ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 14 ते 18 तास लागतात, बरोबर नाही? रोज एक या स्पीडने 100 दिवसात या माणसाने 100 पारायणं केली. आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही या गोष्टीची. पण माऊलीला काळजी असते. रोज दुपारी 12-12:30 वाजता कोणतरी एक माणूस त्याच्यापुढे घेऊन एक तांब्या भरून दूध ठेवत असं, फक्त एक तांब्या दूध, बाकी काय वेळच मिळत नसेल त्या ठिकाणी. काय 1 नंबरला 2 नंबरला ते जाऊन येत असेल तेवढे. 100 दिवसात 100 पारायणं केली. अशा ते नंतर ज्यावेळेला वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली त्यावेळेला हे बंकट स्वामी राजपूत त्या ठिकाणी गेले. मामासाहेब दांडेकर या लोकांनी त्या ठिकाणी अतिशय मोठं काम केलं. तर त्यांनी मुंबईला श्रावण मास कीर्तनात, त्यांनी नाशिकला कीर्तन सप्ताह सुरू केला होता. बंकट स्वामींच्या निधनानंतर तो बंद पडायला लागला. त्यावेळेला तिथल्या लोकांनी मामांना विनंती केली की आता हे कार्य तुम्ही चालवा, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते प्रतिवर्षी जात आणि हे 16 वर्ष काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. मुंबईला श्रावण मासाची कीर्तनं जोग महाराज त्या ठिकाणी करत असतात. जोग महाराजांच्या पश्चात त्यांना विनंती करण्यात आली आणि त्यामुळे ते माधवबागेमध्ये ते आधी बंकट स्वामी करत होते. बंकट स्वामींच्या नंतर मामासाहेबांनी सुरू केली, ती पण अखेरपर्यंत चालू होती. एक वर्षी तुकाराम विजेला सरकारने यात्रेला बंदी केली होती. तिथं काहीतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे यात्रेला बंदी केली होती. लोकांनी जमायचं नाही. आपल्याला माहिती कोरोनाच्या काळात आपण त्या सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. तर करायचं काय? तर मामासाहेब दांडेकर म्हणजे देहूच्या इंद्रायणी नदी आहे आणि पलीकडच्या बाजूला सुदुमरे नावाचं गाव आहे. म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची गाथा ज्यांनी लिहून घेतली ते संताजी तेली जगनाडे, त्यांची पण पालखी येते त्यावेळेला, त्यांचं ते गाव आहे. तर तिथे ते त्या ठिकाणी गेलं आहे, कारण यांचं त्या ठिकाणी कीर्तन होणार म्हणून जाहीर झालं होतं, पण आता जाणार कुठं? मग त्यांनी काय केलं की त्या सुदुमरे इंद्रायणीच्या काठी असं एक स्थान निवडलं की जिथून माऊलींचा कळस दिसतंय आणि माऊलीच्या कळसाकडे तोंड करून त्या दिवशी त्यांनी ते कीर्तन केलं. पण ते कीर्तन इतकं प्रभावी ठरलं की तिथल्या लोकांनी ठरवलं की इथून पुढे या दिवशी आपण हरिनाम सप्ताह करायचा आणि प्रत्येक हरिनाम सप्ताहाला मामासाहेब दांडेकरांना बोलवायचं. आणि हा नेम त्यांचा 25 वर्ष चालला होता. म्हणजे 25 वर्ष त्या ठिकाणी केलं आणि याच्याबरोबर अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी ते कीर्तन करत असं. आता कीर्तन करताना माझं कीर्तन झालं आता मी निघालो असं नसायचं. त्या ठिकाणी ते चौकशी करायचे. एखादं देवस्थान त्या ठिकाणी त्यांना वाटलं मोठं आलेलं आहे की एखादी संस्था, चांगली संस्था, धार्मिक संस्था जर का निधी अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर त्यांना पण ते भरपूर आर्थिक मदत करत असत. जीर्णोद्धाराच्या निमित्त सासवडचं सोपान मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. तांबेवाडीच्या तुकाराम महाराज मंदिराचा, डोळेवाडी सावता मंदिर, नेवासे काणेरी या ठिकाणच्या नावाने झाला. आता मी माळ घालणे याच्याकडे येऊया. जोग महाराजांची अट काय होती? 100 पारायणं झाल्यावर माळ घालायची. मामासाहेबांनी हा नियम ठेवला नाही, कडक नियम ठेवला नाही. जोग महाराजांनी त्यांच्यासाठी म्हणजे खुद्द मामाने पण 100 केलेलीच होती, त्याशिवाय माळ घातलीच नसती त्यांना असो. परंतु त्यांनी उलट करायला लागले ते मामा की कीर्तनानंतर आवाहन करायचं ते की ज्यांना माळ घालायची असेल त्यांनी उद्या सकाळी माझ्याकडे या, मी माळ घालतो. माळ घालण्याचे ते पद्धतीने ते उपदेश म्हणजे पोथी, ज्ञानेश्वरीची पोथी
किंवा तुकाराम महाराज गातात, त्यावेळेस जो ग्रंथ असेल तो ग्रंथ समोर ठेवायचा, पूजा करायची तिथं करायची, त्याची करायची. मामासाहेबांची पूजा नाही, नमस्कार एक केलं तर फार फार तर हार घालून घेत असत मामा त्या ठिकाणी. आणि ती जी माळ घालायचा कार्यक्रम असायचा ते माळ तिथं ठेवायचे. माळ स्वतः ते कुणाच्या गळ्यात घालत नसत, मग पुरुष असो स्त्री असो म्हातारा असो लहान असो कुणाच्या आहे ते मी जे सांगतो ते नियम तुम्ही पाळायचे आणि तुम्ही स्वतःच्या गळ्यात घालायची. तुम्ही म्हणाल खूप म्हणजे मामांच्या हातून तर हे काय नियम काय त्यांचे होते. पहिली गोष्ट शुद्धाचरण, त्यानंतर आषाढी कार्तिकी यापैकी कुठल्या तरी एकादशीला ठरवल्याप्रमाणे पंढरपूरची यात्रा करायची, रोज हरिपाठ म्हणायचा, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी किंवा गाथा यापैकी कुठल्याही ग्रंथाचं थोडं तरी त्या ठिकाणी वाचन त्या ठिकाणी करायचं. नंतर दोन्ही एकादशांना उपवास करायचा आणि फार फार तर जाताना मामांना बुका लावून हार घातला तरी खूप पडलं. पाया पडणे, पाय चेपणे वगैरे असा प्रकार ते कधी कुणाला हातही लावत देत नसत. माझा एक अनुभव वेळ मिळाला तर त्या ठिकाणी सांगेन. आणि मग तो कार्यक्रम झाल्यानंतर कुवतीप्रमाणे प्रसाद वाटप असेल किंवा ते एखादे तिथले समजा गावातले बरेच लोक आलेले असतील, त्यांनी माळ घातली असेल, मग त्या ठिकाणी ते प्रसादाचे जेवण पण असेल त्या ठिकाणी थांबायचे आणि ते जेवण करून त्या ठिकाणी पुढे जायचे. तर हे जे नियम होते लोकांना फारच इझी वाटले. पण नंतर मामांच्या लक्षात आलं की याच्यातले लोक म्हणजे काही लोक फॅशन म्हणून माळ घालून घेत आहेत, त्या आचरण काही कळत नाही. मग त्यांनी आपला नियम बदलला की त्यांनी हे जे नियम मी सांगितलेले आहेत ते पहिल्यांदा 6 महिने आचरण करायचं आणि 6 महिने आचरण झाल्यानंतर मग माझ्याकडे यायचं, मग मी माळ घेतो. त्याचा परिणाम थोडा चांगला झाला की खरोखरच जे निष्ठावंत होते, म्हणजे हौशे गवशे नवशे सगळे बाजूला पडले, खरोखरच निष्ठावंत होते ते येऊन त्यांच्याकडं माळ घालायला लागले. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेला असं झालं होतं, पुणे विद्यापीठ होतं तिथं, पण बऱ्याच आसपासची कॉलेजेस होती. ते सगळे कॉलेजेस एकत्रीकरण करण्याच्या कामामध्ये मामासाहेबांनी खूप मोठं योगदान दिलं. आणि आता जे पुणे विद्यापीठ म्हणतो आपण म्हणतो त्याच्या अंडर जी सगळी कॉलेज आहेत ती कॉलेज त्या ठिकाणी सम्मिलित करून घेण्याचं बरंचसं मोठं काम मामासाहेबांनी त्या ठिकाणी केलं. निर्णय ग्रंथाचं शुद्धीकरण केलं. कुठल्याही कीर्तनाला ते बिदागी त्या ठिकाणी घेत नसत, कुठल्या मिटिंगला प्रवास खर्च सुद्धा त्या ठिकाणी घेत नसत. निवडून घ्या विठोबा मंदिरावर फार त्यांचं प्रेम होतं की दर एकादशीला ते कीर्तन करत असत. पण पुढं जसं जसं म्हणजे त्यांच्या भ्रमंती वाढायला लागली, पण कमीत कमी वर्षातून 5, वर्षातून पहिल्यांदा 12 व्हायची ती वर्षातून 5 तरी कीर्तनं त्या ठिकाणी करत असत. पिंपळनेरला निरोबारायांचं मंदिर त्या ठिकाणी 1959 साली आगीत जळून भस्मसात झालं. थोडंसं मी विषयांतर करतो. आपल्याला बऱ्याच वेळेला मी मुद्दाम थोडंसं कठोर शब्द वापरतो की मूर्खपणाची सवय आहे की देव सगळं बघून घे, देव सगळं बघून घे. आणि हे सगळं करत असताना की सुरक्षिततेची बाबत मी सकाळमध्ये लेख लिहिला होता बरं का, आणि त्यांनी तो छापला होता म्हणून मुद्दाम सांगतो. साधी गोष्ट सांगतो, पूजेतला कापूर जो असतो ना, बऱ्याच वेळेला आपण त्या ठिकाणी जातो, देवापुढे कापूर लावतो, ती जी वडी असते ती एक पेटते आणि बाकीचा कापूर तिथं सोडून देतो. मग साफसफाईच्या आलं तो कापूर उचलून त्या कचऱ्याच्या ढिगात जातो. हा कापूर जर का कचऱ्याच्या ढिगात पडला तर फक्त 54 सेल्सिअसला तो पेट घेतो. म्हणजे तो उबला किंवा उन्हं पडली तिथं आणि आतलं तापमान वाढलं त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं होतं बघा, बऱ्याच वेळेला हात घालून बघा ते आतमध्ये गरम लागतात. तर 54 डिग्री गेल्यानंतर तो कापूर पेटतो आणि पेटल्यानंतर आग पसरते आणि आपल्याला वाटतं आपोआप कशी काय आग लागली वगैरे, आपोआप वगैरे काही लागत नसते, वैज्ञानिक कारणांनी लागत असते. त्यामुळे ती स्वच्छता पाळायची. कदाचित त्याबाबत स्वच्छता पाळली गेली नसेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या सत्पुरुषाचं देऊळ त्या ठिकाणी आगीत भस्मसात झालं. देव करेल, देव सांभाळेल वगैरे काय, देवाने तुम्हाला चांगली बुद्धी दिली आहे ना, तर मग तुम्हाला बुद्धीप्रमाणे आचरण करायला पाहिजे त्या ठिकाणी. तर अशा तऱ्हेने पण त्याचा जीर्णोद्धार मामासाहेबांनी नंतर केला. आता सज्जनांच्या किंवा भाविकांच्या उपस्थितीमध्ये कथा करणं, कीर्तन करणं हे आपण समजू शकतो. पण मामासाहेब दांडेकर दरवर्षी आपल्या येरवड्याच्या जेलमध्ये पण जाऊन कीर्तन करत असतात आणि त्या ठिकाणी गुन्हेगारांसमोर प्रवचन किंवा कीर्तन त्यांच्या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी करत असत. इथे आपल्या हुशार विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सकाळने पुढाकार घेतला आणि इंडिया फाउंडेशन नावाची एक संस्था निर्माण केली. ती परदेशात विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मदत करते, अजून ती चालू आहे. तर त्याच्या स्थापनेमध्ये मामासाहेबांचा मोठा सहभाग होता. त्यांना विश्रांतीचा पुन्हा तब्येत खराब व्हायला लागली, विश्रांतीचा सल्ला दिला होता, पण ती 210 BP पर्यंत सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू होता. तरडे नावाचे एक आयुर्वेदिक डॉक्टर होते की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेबांची औषध घेतली ती त्यांना बऱ्यापैकी लागू पडत होती.
1968 सालापर्यंत त्यांची तब्येत खूपच खालावली गेली होती आणि जवळजवळ झोपून राहायला लागलं होतं म्हणत नाही. पुण्यात टिळक रोडला आपल्याला माहिती आहे पाठक हॉस्पिटल, त्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी भरती केलं आणि न्यूमोनिया, कोलायटिस आणि BP असा तिहेरी त्रास त्यांना त्या ठिकाणी सुरू केला. तर मामासाहेब म्हणत असत की हा माझा गतजन्मीचा काहीतरी भोग आहे, कारण या जन्मी काही मी पाप केलं नाही. आणि खरोखरच होतं. थोडीशी एक गोष्ट सांगतो की त्यांचे गुरु जोग महाराज एकदा त्र्यंबकेश्वरला गेले होते. तिथं कोशावर्ताला स्नान करायला गेले, म्हणजे आपण सगळेच जातो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी संकल्प सांगताना ते गुरुजींनी संकल्प सांगितला, तो असा होता, पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा त्राही माम कृपया गंगे सर्व पाप हराभव. मी पापोहम, मी पापी आहे. पापोहम पापात्मा, आम्ही थोडक्यात मी सगळा पापी आहे आणि हे गंगे तू माझा उद्धार कर. तर ते मंत्र सांगितल्यावर हातात त्याने उद्धार केलं, ते फेकून दिलं. ते म्हणले मी आयुष्यात कुठलंही पाप केलं नाही, हा मंत्र मी म्हणणार नाही. किती कॉन्फिडंटली माणूस सांगतोय बघा. आणि त्यांचे शिष्य मामासाहेब दांडेकर हे पण कॉन्फिडंटली म्हणले की मी पण आयुष्यात कुठलं पाप केलं नाही. त्यामुळे हा भोग जो आहे हा मला गेल्या जन्मीचा आहे. आणि त्या ठिकाणी आता 68 साल उजाडलं त्या ठिकाणी आणि आळंदीला माऊलीचं प्रस्थान झालं. हे फाटकांच्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी होते. हजारो वारकरी पुण्यात आले. पुण्यात पालखी आल्यानंतर सगळे भेटायला यायला लागले, कारण मामासाहेब पालखीत नाही म्हणल्यानंतर लोकांना म्हणजे चैनच पडेना. तर तिथं गर्दी इतकी व्हायला लागली की त्यांनी शेवटी काय केलं, कारण प्रत्येकाला भेटणं शक्य नाही. त्यांनी त्यांचं ज्या खोलीमध्ये त्यांना ठेवलं होतं त्याच्या दाराला एक असं भोग पाठवलं त्या ठिकाणी, आणि त्या भोकातून दर्शन घ्यायचं आणि जायचं असं केलं होतं. मी पण त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी. तर ते दर्शन घ्यायचं आणि चतुर्दशी उजाडली त्या ठिकाणी. तर आषाढी एकादशीला तब्येत ठीक होती. नेवरुगावकर, सखे नेवरुगावकर त्यांचे पट्ट शिष्य, ते प्रत्येक मुक्कामाला जाऊन परत पुण्याला यायचे मामांच्यासाठी तब्येतीसाठी. आणि चतुर्दशीला सकाळी 11:03 त्यांची प्राणज्योत मालवली. 9 जुलै 1968 मंगळवार होता त्या ठिकाणी. अखेरच्या काळातले डॉक्टर फाटक यांनी उपचार केले. डॉक्टर साठे पण त्या ठिकाणी हजर होते, जे पंतप्रधानांचे डॉक्टर होते. हे सगळं सोडून ते मामांसाठी तिथं थांबले होते. या सगळ्यांचा उपचार होऊन तर काय उपयोग झाला नाही, मामांचं निर्माण झालं. त्याला डॉक्टर साठे आणि डॉक्टर फाटक एवढे उच्च विद्या विभूष असून सुद्धा ते ढसा रडले. म्हणजे किती त्यांचं मामांवर प्रेम असेल हे बघायला हरकत नाही. तर डॉक्टर फाटकांनी पुढं असं सुरू केलं की, म्हणजे त्यांच्या काळातच सुरू केलं की कधी कधी काय व्हायचं की एखाद्या गरीबाला बरं नसायचं, त्याला वैद्यकीय उपचार करण्याइतका खर्च नसायचा. मग कधी कधी मामासाहेब सांगायचे या फाटकांकडे जा म्हणून. तर मामांकडून जर का एखादा पेशंट आला असेल तर हे डॉक्टर फाटक त्याच्याकडून पैसे घेत नसत. असं त्याने त्यांचं एक व्रत होतं. ते व्रत शेवटपर्यंत त्यांचं झालं. त्यांची अंतरयात्रा 10 जुलै सकाळी 7 वाजता निघाली. फाटक हॉस्पिटलमधून रामकृष्ण आश्रमात गेली, SP कॉलेजला गेली, प्रसाद मातोश्रीचे कार्यालय तिथं गेली, निवडुंगा विठोबा आणि माल धक्क्यामध्ये आळंदीला गेली. 10,000 लोक पायीच चालत होते. त्याला आपल्या कुणाला आठवत असेल की त्याला आळंदीला ज्याला पोचले त्याला पुण्यात त्याचं पहिलं टोक होतं. हे संपूर्ण त्या 13-14 मैलाचा रस्ता संपूर्ण लोकांनी भरलेला होता आणि लोक अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालले होते. आणि STने खास STच्या गाड्या सुटल्या आणि या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांना नेण्यात आलं, माऊलींच्या समोर नेण्यात आलं. आणि 5:30 वाजता त्यांचा अंत्यविधी करायचा झाला, पण प्रत्यक्ष सुरू व्हायला 6:30 वाजला. श्रद्धांजलीमध्ये धुंडा महाराज देवरुखकरांपासून सर्व फडकरी त्या ठिकाणी होते आणि सर्व सरकारी अधिकारी होते. सर्व मंत्री पण त्या ठिकाणी हजर होते. अस्थि विसर्जन आळंदी, देहू, नाशिक, पंढरपूर निवासी या ठिकाणी झालं. आणि आळंदीला मंडईवाल्यांच्या धर्मशाळेमध्ये श्रद्धांजली वाहूनचा कार्यक्रम झाला आणि 7 दिवस इथे हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी झाला. या सगळ्या कालखंडामध्ये आपल्याला कदाचित वाटत असेल की सगळं छान झालं. असं छान झालेलं नव्हतं. पुण्यातले एक वकील होते, त्यावेळेस त्यांनी मामासाहेबांवर इतकी आगापाखड केली, वेडवाकडं खूप बोलले, काहीतरी गाण्याला बोलले. त्याचं नाव मी सांगू शकतो, पण त्याची नाव पण उच्चारायची माझी इच्छा नाही. कदाचित तुम्हाला आठवत असेल ते प्रकरण झालं होतं. तर वारकरी संप्रदाय इतके चिडले होते की ते म्हणाले की आमच्या हातात जे पताका आहेत ना, त्या पताका आम्ही उलट्या करतो आणि याचा समाचार घेतो. मामाने सांगितलं असं काही आताताईपणा करायचं नाही, त्याला बोलायचं ते बोलू दे. मी तसा नाही आहे ना, तुमचा विश्वास आहे ना, हा प्रश्न सुट होतो. आणि त्यांनी त्याला उत्तर पण दिलं नाही आणि त्या नादी पण लागत नाही. म्हणजे एखाद्या सत्पुरुषाला सुद्धा किती मानहानी करत मध्ये आणि तो वकील होता बरं का.
अशा वकिलांनी त्यांच्याविरुद्ध मी काहीतरी खटला पण भरला होता असं ऐकलं होतं, पण ते काही पुढं काही झालं नाही. त्यानंतर आयुष्यभरात त्यांनी मला ईश्वराचा साक्षात्कार झाला असं कुणालाही सांगितलं नाही. मला विठ्ठलाचं दर्शन झालंय, मला ज्ञानेश्वरांचं दर्शन झालं असं कुठेही सांगत नाही. पण त्यांच्या आचरणातून जे ते एक अभंग आहे, देवाची जी पुन्हा आली ज्याच्या घरात त्याच्या पडे चिरा मनुष्यत्वा, असं पुन्हा अभंगात मी सांगत नाही की त्याच्यात ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या माणसामध्ये कुठली लक्षणं दिसतात हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ती सगळी लक्षणं मामासाहेबांच्या मध्ये होती. त्यामुळे त्यांचा ईश्वर साक्षात्कार जरी झाला असेल त्यांनी त्या कुणाला सांगितलं नाही. सतत सद्ग्रंथांचं वाचन, काही वेळेला विरोधकांच्याकडे सुद्धा त्यांनी कीर्तन केलेलं आहे. बऱ्याच वेळा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यापक झाल्यानंतर पुणे ते आळंदी सायकलवरून जायचे, सायकलवरून यायचे आणि सतत वर्गाच्या 100 विद्यार्थ्यांना मोफत ते शिक्षण त्यांनी व्यवस्था केली होती. 4 वर्षाचा तो कोर्स आहे त्या ठिकाणी. आणि लिखाण 20 प्रबंध त्यांनी लिहिले होते. प्रसाद मासिकाचे संपादक होते, लेखही लिहित होते. अनेक तत्वज्ञान परिषदांमध्ये त्या ठिकाणी ते सहभाग केला, अनेक ग्रंथवाचन केलं होतं. आता माझा स्वतःचा एक अनुभव थोडासा सांगतो. माझे कथासंग्रह जो आहे पहिला, त्याच्यात न विसरता येण्यासारखी गोष्ट अशी मी त्या ठिकाणी लिहिली आहे. ती गोष्ट अशी घडली की मी साधारण 13-14 वर्षाचा असो, पुण्यात मॉडर्न हायस्कूल समोर आम्ही राहत होतो. तर त्यावेळेला अशी पद्धत होती की कटिंग जी असायची, कटिंगला सगळं कुटुंब जायचं. त्यामुळे वडील, मी, आमचे भावंडं, आम्ही ते आमच्या समोर एक कोलंबो हेअर कटिंग सलून म्हणून होतं, तिथं जात असो. तर वडील मला म्हणाले, अरे आपल्याला महिना 1.5 महिना झाला कटिंगला जायचं, पण ते समोरचं जे कटिंग सलून आहे ते बंद दिसत आहे, काय झालं बघून. तर मी आपला पळत गेलो, तिथं ते बंद होतं. शेजारी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं तो जो मालक होता साऊथ इंडियन, तो केरळात गेलेला आहे आणि तो महिनाभर काही येण्याची शक्यता नाही. मग मी वडिलांना जाऊन सांगितलं की असं आहे. ते म्हणले आता कुठेतरी दुसरीकडे जायला पाहिजे, असं वडील आंघोळीला निघून गेले. तर आमच्या शिवाजीनगर गावठाणामध्ये एक मामा नावाचा नाभिक घरोघरी जाऊन, त्यावेळेला अशी पद्धत होती, घरोघरी जाऊन हजामत म्हणा किंवा कटिंग म्हणा ते काम करायचा. मी त्या भागामध्ये वावरला असं मला तो माहिती आहे, त्यांचं आडनाव वाळूंजकर बरं का. तर मी त्या मामांना गाठलं आणि विचारलं, तुम्ही आमच्या घरी कटिंगला याल का? म्हणलं येतो म्हणून. मी वडिलांना विचारलं, वडील म्हणले आता नाईलाज आहे, त्याला बोलव म्हणे, रविवारी बोलव म्हणजे आपण सगळेच कटिंगला बसू. तर मी त्याला जाऊन सांगितलं की रविवारी 9 वाजता आमच्या घरी ये म्हणून. तर तो हा म्हणला. त्याप्रमाणे रविवारी 9 वाजले, सगळे आम्ही घरातले थांबले. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. आता हा काही येत नाही म्हणून वडील वगैरे आपापल्या कार्यक्रमात निघून गेले. मी फक्त एकटा घरात होतो. 11 वाजता हे मामा आले आमच्या घरी आणि आल्याबरोबर जास्त त्यांना मी विचारलं, अहो माझे वडील थांबले होते, असं का झालं? ते म्हणाले की आमचं न्हाव्याचं काम असं आहे की जिथं बोलायला तिथं जायला लागतं. तर मी गेलो होतो, तर काही लोकांनी आता नको म्हणजे बसून ठेवलं, पण आता नको, आता आम्हाला वेळ नाही म्हणून. तर काही लोकांनी परत नंतर या, मग काही लोकांनी नाही आता मग नाही, मग नंतर येता का जेवणानंतर का, याच्यात वाद घालण्यामध्ये माझे 2 तास गेले. त्यामुळे आज सकाळपासून मला एक दीडकीची प्राप्ती झाली नाही, उलट माझे 2 तास वाया गेले असं सांगितलं आणि माझी कटिंग करायला सुरुवात केली. माझी कटिंग झाली. कटिंग करताना ते काहीतरी अभंग वगैरे गुणगुणत होते. ते वारकरी संप्रदायिक होते, ते टिळा सगळं होतं. ते झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की पैसे किती द्यायचे, कारण हा पहिलाच प्रसंग होता. ते माझ्याकडे बघितलं, हसले, म्हणले काही नाही. मला वाटलं त्याने प्रश्न ऐकला नसावा म्हणून मी त्यांना विचारलं, अहो मामा पैसे किती द्यायचे? ते परत म्हणाले काही नाही. आता माझ्या आयुष्यामध्ये मी विचार करा, 13-14 वर्षाचा लहान मुलगा होतो, माझ्या आयुष्यात दिलेले पैसे नाकारण्याचा प्रसंग आलेलाच नव्हता कोणी. तर मला कळलं हे असं का करतात म्हणून. तर मग मी शेवटी रडवेला झालो आणि ते म्हणले की नाही तुम्ही पैसे घेतले नाही तर माझी आई मला रागवेल, तुम्ही सांगा पैसे का घेत नाही. तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्यावेळेला मला कळलं नाही नीट, पण तुम्हाला आता सांगतो, तुम्हाला कळेल. त्याने असं सांगितलं की मी वारकरी संप्रदायिक आहे. एकदा मामासाहेब दांडेकरांचं मी कीर्तन ऐकल्यानंतर मला वाटलं की त्यांनी मला माळ घालावी म्हणून. त्यामुळे मी त्यांच्या अटींचं पालन करतच होतो. त्याप्रमाणे त्यांनी मामांनी माळ घातली. माळ घेतल्यानंतर माझ्या मनात विचार आला, आपण काहीतरी गुरुसेवा करावी, गुरुची सेवा करावी. म्हणून मी त्यांना विचारलं, मामासाहेब अंगाला हात सुद्धा लावून देत नसत, पण मी म्हटलं मी न्हावी आहे. मग ते म्हटलं अरे मग ठीक आहे, हरकत नाही, महिन्या 15 दिवसांनी रामकृष्ण आश्रमात येत जा आणि मी असलो तर माझी हजमत करत जा. असं मी 3-4 महिने गेलो, पण मामासाहेबांची गाठ पडली नाही, कारण मामा गेले की मामा कुठेतरी कीर्तनाला घेत असं व्हायचं. ते एकदा एका कीर्तनात मी त्यांना गाठलं आणि म्हटलं, मामा तुम्ही माझ्याकडून सेवा घेणार होता, तर असं काय झालं? तर मामा म्हणले, मी कथा कीर्तन करत गावोगाव फिरणारा माणूस आहे, मी केव्हा कुठं भेटेन काय सांगता येत नाही, तू असं कर, भजन करी कोणी भेटला, भाविक भेटला तर त्याची हजमत
माझी सेवा म्हणून तू फुकट करत जा, त्याचे पैसे घेऊ नको. बरं मग म्हणलं, ते म्हणजे मी तुला जगनी महाराज यांच्या देवळात भजन करताना बघितलं आहे, मी 14-15 वर्षाचा होतो. त्यामुळे तुझी कटिंग ही मामांची सेवा म्हणून तू केली, त्याचे मी पैसे घेणार नाही. त्यावेळेला मला कळलं नाही, खरं सांगतो, ते वय नव्हतं. पण आज विचार करतो की ज्या माणसाला सकाळपासून एक दिंडीची प्राप्ती झाली नव्हती, मी लहान मुलगा, हा मोठा बुवा महाराज असतो त्याची कटिंग केली वगैरे समजे होतो. मी 14-15 वर्षाचा हात पॅन्ट घालून गंजीफा घालून गावभर फिरणारा मुलगा, आणि माझी कटिंग तिने मामासाहेब दांडेकरांची सेवा म्हणून करावी हे मला त्यावेळेला आकलन झाली नाही. पण आता विचार करतो, अरे बाप रे, केवढा माझ्या माणसाचा विचार. बरं त्याच्यासाठी त्यांनी आपले प्राप्ती काही झाली नाही म्हणून त्यांनी आपला विचार बदलला नव्हता, आपलं आचरण बदललं नव्हतं. माझ्यासारख्या लहान मुलात पण त्यांनी मामासाहेब दांडेकर बघितले होते, केवढा मोठा माणूस होता. अशी शेकडो माणसं त्यांनी तयार केली. आता आपल्या लक्षात येईल की मामासाहेब दांडेकर ही काय चीज होती. त्यामुळे त्यांच्या चरित्राचा थोडासा बऱ्याच गोष्टी आहेत अजून त्याच्या, कधीतरी प्रसंगोपात सांगेन. त्याच्या चरित्राचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. नेमकं या महिन्यातच त्यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे एक चांगली सेवा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. त्या झालेली सेवा मी त्यांना अर्पण करतो.